अनुभवायचा आहे। मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण मलाही स्वतःला गुरुदेवांचं विचार ऐकायचे आहेत। तुम्ही सगळेजण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहात, अशीच सहकार्य इथून पुढे घेऊया। ही पहिली आहे, ही पहिली परिवर्तनाची नांदी आहे ह्या शहरामधली, असं दादा आपल्याला म्हणायला हरकत नाही। कारण अशा पद्धतीचे वैचारिक संमेलनं शहरामध्ये घडले तर औद्योगिक शहराबरोबर सांस्कृतिक शहर म्हणून आणखीन नावारूपाला यायला वेळ लागणार नाही। धन्यवाद। खूप सुंदर शब्दांमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये व्यक्त झाली। आणि यानंतर आजच्या या पहिल्या संत साहित्य संमेलनातला पहिला संत विषयक कार्यासाठीचा जीवन गौरव पुरस्कार हरिभक्तीपरायण किसन महाराज चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे। खरं तर किसन महाराज चौधरी यांचं कार्य आणि त्यांचा परिचय पिंपरी चिंचवडकरांना करून देणं हे अगत्याचं आहे असं नाही, कारण संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांना परिचित असलेलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे। पसायदान या विषयावर हजारहून अधिक व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तन प्रवचनात रमणारे, संत साहित्याचा वारसा घेऊन जगणारे आणि निवृत्तीनंतर आपल्या निवृत्तीची रक्कम एका आश्रमाच्या उभारणीसाठी लावणारे आणि लोकांना संत विचार देणारे असे हरिभक्तीपरायण किसन महाराज चौधरी। त्यांना पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी त्यांना अर्पण करण्यात येणाऱ्या मानपत्राचा मसुदा असा: संत साहित्य संमेलन, परम आदरणीय संत साहित्याचे गाडे अभ्यासक, आदर्श शिक्षक हरिभक्तीपरायण किसन महाराज चौधरी यांना सविनय सादर प्रणाम। जीवन गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या प्रथम संत साहित्य संमेलनात आपला गौरव करण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे। ही विलक्षण आनंद देणारी अनुभूती। ही मानवंदना आपल्या सत्व, तत्व आणि समर्पणाला, आपल्यातील पावित्र्याला आणि मांगल्याला। आपला जन्म 15 मे 1951ला पिंपरी पेंढार या गावी झाला। ग्रामीण भागातून पुण्यनगरीत येऊन शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे बहुमोल कार्य आपण केले। त्यातील आपले अनेक विद्यार्थी राष्ट्रपती पदकाने सन्मानित झाले आहेत। आपल्या प्रतिभासंपन्न व प्रतित्यश कार्याचा आम्हाला अभिमान आहे। आपल्यावर प्रत्यक्ष सरस्वतीचा वरदहस्त आहे। आपण विश्व प्रार्थना, पसायदान, ज्ञानाई या विषयांवर उद्बोधक लेखन रसाळ शब्दात केले। सीताराम लीला चरित्र या ग्रंथाचे संपादन केले। अनेक विषयांवर प्रासंगिक लेखन केले। आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक ऐश्वर्याला सादर प्रणाम। आपण अखंड हरिनाम सप्ताह, पसायदान, संतांची चरित्रे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, जीवन सुंदर आहे व मन करारे प्रसन्न अशा रसाळ प्रवचनातून वयाच्या 32व्या वर्षापासून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात। पंढरीच्या वाटेवर अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत खळांची व्यंकटी नाहीशी केली व सत्कर्मी रती वाढविली। ज्ञानदीप लावू जगी ही उक्ती आपण प्रत्यक्षात जगला। याची दखल अनेक प्रसार माध्यमांनी घेतली। अमर्याद जागेत राहून मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित जागेत राहून अमर्याद कार्य करणारे आपण महानुभाव आहात, हे आपण सिद्ध केले आहे। पिंपरी चिंचवड भूषण म्हणून आपण सन्मानित आहात। आपल्या कर्तृत्वाची नोंद घेऊन भारत सरकारने 2000 मध्ये आदर्श शिक्षक या राष्ट्रीय पुरस्कारानं आपल्याला सन्मानित केला आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार वितरित झाला आहे। याशिवाय आपणास अनेक स्थानिक राज्यस्तरीय संस्थांमार्फत गौरवण्यात आले आहे।
सेवानिवृत्तीनंतरही आपण माऊली वानप्रस्थाश्रम याची स्थापना करून ज्येष्ठ नागरिकांची विना मोबदला सेवा करीत आहात ही आपल्या दातृत्वाची साक्ष। या आपल्या कार्याला साथ देणाऱ्या आपल्या सर्व परिवाराचे यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे। आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी शके 1945 दिनांक 26 नोव्हेंबर 2023 या शुभ दिनी श्री गुरुदेव शंकरजी अभ्यंकर यांच्या करकमलाने हा जीवन गौरव पुरस्कार आपणास प्रदान करण्यात अत्यंत आनंद होत आहे। संतांनी आपण दिलेल्या पदपथावर वाटचाल करणारे आपण नम्र पांतस्थ आहात हे आम्ही जाणून आहोत। आपणास निरामय आरोग्य लाभो व आपल्या आयुष्याची शतायुष्याकडे वाटचाल होवो ही जगत नियंत्याकडे प्रार्थना। आपल्या संत चरणरज अशा आध्यात्मिक भक्तिमय वाटचालीचा योग्य सन्मान व्हावा म्हणून आपणास हा जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे। स्वागत अध्यक्ष महेशदादा लांडगे, प्रमुख अतिथी अण्णा बनसोडे, उद्घाटक अमित राजेंद्र गावडे आणि हस्ते संत साहित्य शिरोमणी गुरुदेव शंकरजी अभ्यंकर या मानपत्राचं शब्दांकन आहे श्यामल जम्मा यांचं आणि वाचन केलं मी स्वतः श्रीकांत चौगुले। आणि शंखनादाच्या निनादामध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येत आहे। सुहासिनींकडून औक्षण आणि गुरुदेवांकडून मानपत्र अर्पण। हॅलो, सरांसाठी भरभरून शुभेच्छा आपण आपल्या पद्धतीनं टाळ्यांच्या रोपाने देऊया। त्यांचं कार्य खूप मोठं आहे। काही योगायोग कसे असतात बघा, तसं बघितलं तर चौधरी सरांचे गुरुवर्य शंकररावजी अभ्यंकर हे सुद्धा प्रत्यक्षातले गुरु आहेत। कारण BEd MAd साठी सरांनी त्यांना शिकवलेलं आहे। आणि दुसरा योगायोग बघा, गुरुवर्यांना आपल्या शहरातला मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता, तेव्हा मानपत्राचं लेखन चौधरी सरांनी केलं होतं। ही एकमेकाला दिलेली मानवंदन आहे आणि हा पुरस्कार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। तेव्हा या मुख्य पुरस्कारानंतर आजच्या मनोगताकडे आपण वळतो आहोत। त्यामध्ये प्रारंभी आजच्या संमेलनाचे उद्घाटक एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व, अशा सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी सातत्याने राहणारे माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांना मी विनंती करतो की आपण उद्घाटन मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आज आपल्या शहरात संत साहित्य संमेलनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महासंत मोरया गोसावी
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीने, त्याचप्रमाणे या भूमीमध्ये आज हे साहित्य संमेलन, पहिलं साहित्य संमेलन होत आहे आणि ह्या पहिल्या संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मला जो आज मान मिळाला आहे त्याबद्दल मी आयोजक व शर्मिलाताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज संत साहित्य हे महान साहित्य असे आपण सुंदर असलो आणि हे हा संत साहित्य हा शब्द जरी मोठा असला तरी आज इथे गुरुदेव असतील किंवा बाकीचे सर्व जे प्रमुख वक्ते आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे त्यातनं नक्कीच आपल्याला हे संत साहित्य काय नक्की आहे त्याची आवड अधिकच होईल असे मला ठाम विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे आजचे स्वागत अध्यक्ष नामदार आमदार महेशदादा यांचा देखील उद्या वाढदिवस आहे. त्यांना देखील आज या प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमितजी. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष तानाजी काळकोर, वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष विजवन्ना जगताप आणि संगीत रंगभूमीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुरेश साखवळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. आणि यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय महेशदादांना की या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी मनोगत व्यक्त करावी अशी विनंती आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांना करतो. आज संत साहित्याचं संमेलन पहिल्यांदाच आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये होतं आणि आदरणीय गुरुदेव या ठिकाणी आज आपल्याला या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत. आता अमित आमचे सहकारी यांनी आपलं उद्घाटनपर भाषण या ठिकाणी केलं. प्रास्ताविकामध्ये शर्मिलाताईंनी आपला कार्यक्रमाच्या मागचा उद्देश या ठिकाणी व्यक्त करत असताना त्यांना या कार्यक्रमाची आवाज काय होतं नाही राहू द्या काय त्या शर्मिलाताई आवाज व्यवस्थित आहे आमचा. फक्त अमित ज्यावेळेस बोलत होतं त्यावेळेस लक्षात आलं असेल एखादा राजकीय माणूस व्यासपीठावर उभा राहिला त्याला प्रत्येक वेळेला राजकीयच व्यासपीठ भाषण करायला भेटेन असं वाटत नाही. इथं बोलताना जरा शब्दसुद्धा हळूहळू बोलावं लागतं आम्हाला, बरोबर ना? कारण कायम आम्ही नुसतं विकासावर बोलणारे लोक आहोत आणि खऱ्या अर्थानं आज संत साहित्याचं संमेलन आपण घेतलं आहे. एक शहराच्या नावलौकिकामध्ये किंवा शहराच्या आत्तापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये फार मोठं एक काम आपल्या या उपक्रमातून होतं आहे आणि मला त्यातल्या त्यात जास्त आनंद होतो की मी याचा स्वागत अध्यक्ष आहे. गुरुदेव हे शहर डेव्हलप होत असताना, विकसित होत असताना या शहराच्या दोन्ही बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि महान स्वामी मोराया गोसावी यांच्या सानिध्यात आणि पवित्र वास्तूनी या शहराचं जडणघडण आम्ही सर्वजण करत आहोत. संतांचे विचार, संतांनी सर्वसामान्य लोकांसाठी तयार केलेले जे विचार आहेत, समाजासाठी केलेले विचार आहेत ते पुढे नेण्याचं काम अनेक सांप्रदायिक क्षेत्रातली माणसं या ठिकाणी, व्यक्ती या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही कायमच असतो. महापालिकेच्या माध्यमातून आम्ही एक संतपीठ आम्ही चालू केलं. ही संतपीठ संकल्पना आता चौगुले सरांनी सांगताना आदरणीय देखणे सरांचं नाव त्यांनी घेतलं. देखणे सरांनी आम्ही ज्यावेळेस याची सुरुवात केली संतपीठ तयार करायचं तर देखणे सर आम्ही सर्वजण बसलो होतो. त्यानंतर सदानंद मोरे गुरुजी होते, आमचे चिखलीतले महाराज होते, सगळेजण आम्ही आयुक्त आम्ही बसलो होतो. त्यावेळेस आम्ही विचार करत होतो की आपल्याला संतपीठ करताना येणाऱ्या पिढीला संतांचे विचार किंवा आपलं संत वाङ्मय किंवा ग्रंथ किंवा गाथा या सर्व
आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये किती महत्त्वाचे आहे. आणि अनेक परदेशातली लोक आपल्या इकडे येऊन संतांच्या विचारावर अभ्यास करतात, आपल्या संतांच्या गाथेवर अभ्यास करतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे असतील किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे असतील किंवा अन्य संतांचे असतील. आणि मग आपणच आपल्या इथल्या येणाऱ्या पिढीला याचा अभ्यास करता यावा, याची माहिती व्हावी, याच्याकरता आम्ही संतपीठ निर्माण करायचं ठरवलं. मग त्यावेळेस शिंदे म्हणून आमच्याकडे अतिरिक्त आयुक्त होते, आयुक्त हर्डीकर होते. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा विचार केला आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण एक संतपीठ तयार करायचं. पण चांगल्या कामाला नेहमी अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवर नेहमी मात करून पुढे गेल्यानंतर ते चांगले काम, त्याचे चांगल्या प्रकारचे उपयोग सगळ्यांना होतो. संतपीठ निर्माण करताना संतपीठ या नावासाठी विकास आराखड्यामध्ये म्हणजे महापालिकेच्या कुठलंही आरक्षण नव्हतं. मग आम्हाला पहिली जागा पाहिजे होती, तर जागा मिळवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाकडं मागणी केली. तर त्या महाराष्ट्र शासनाने संतपीठ या संकल्पनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही नियमामध्ये ही जागा आम्ही तुम्हाला फ्री देऊ शकत नाही, त्याची आम्हाला तुम्हाला पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी केली. मग आम्हाला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांनी आणि चंद्रकांत दादांनी थोडीशी कल्पना दिली की माध्यमिक शाळा म्हणून तुम्ही जर ही जागा मागितली तर आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देऊ. मग आम्ही माध्यमिक शाळा मागितली. मग माध्यमिक शाळा करत असताना आमचा असा विचार होता की आपण एक स्वतःचा सिलेबस, स्वतःचा एक अभ्यासक्रम संतपीठामधला हा तयार करायचा आणि तो शिकवायचा. त्याच्यात आम्ही म्हणजे संत साहित्यासाठी लागणारं सगळं, मग पखवाद असेल, वीणा असेल, पेटी असेल, टाळ असेल, सगळं वाद्यसुद्धा त्यांना करता आलं पाहिजे, अभंग म्हणता आले पाहिजे. मग आता त्याच्याकरता आम्हाला मान्यता हे सगळं करण्यासाठी वेळ लागणार. त्यामुळं मग आम्ही काय एक नवीन योजना कल्पना आमच्या डोक्यात आली. म्हणलं आपण इंग्लिश मिडियम शाळा चालू करू आणि त्याच्यामध्ये संत वाङ्मयाचा आपण विषय त्यामध्ये एक तयार करू आणि त्याचं सिलेबस तयार करू. मग त्याच्यासाठी आमची सगळी तज्ज्ञ कमिटी त्याच्यात बसली आणि त्यांनी एक सुंदर विषय तयार केला. आज आपण पाहिलं असेल सुरुवातीला ज्यावेळेस ते संतपीठाच्या माध्यमातून जे नाट्य आपल्यासमोर संगीत नाट्य झालं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल संस्कृत सुरू झालं, इंग्लिशमध्ये आल्यानंतर शेवटी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजसुद्धा आणि माऊलींचंसुद्धा त्या शेवटला समारोपाच्या टायमाला नाव झालं. तर ही संकल्पना आम्हाला फार नंतर आता फार पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटतं की आज इंग्लिश मिडियममध्ये शिकणारी विद्यार्थी हे सुद्धा आज आमच्या संतांच्या विचाराचा अभ्यास करणार हे पाहून आम्हाला फार आनंद झाला. आणि ते आज परदेशात गेल्यानंतर सुद्धा इथं पालक जे आले असतील ते पालकसुद्धा फार स्वतःला त्यांनासुद्धा अभिमान वाटत असेल की संतपीठामध्ये आपली मुलं शिकतात. आणि गुरुदेव आपल्या तर आज एवढा मोठा प्रवास आहे आपल्या या संप्रदायामध्ये किंवा या संत वाङ्मयामध्ये, त्याचा आम्ही शब्दातसुद्धा उल्लेख करू शकत नाही. कारण आम्ही तुम्हाला म्हणजे काय तुमच्यासमोर बोलावं हेच आम्हाला कधी कधी आता आम्ही दोघं बसलो विचार, आता आपण काय बोलावं हा विचारावर आम्ही दोघं हे करत होतो. त्याच्यानंतर आम्ही दोघं विचार करताना म्हटलं 2-2 मिनटात आपण बोलू. तर तो बोलत इथं आला त्याचा आवाजच मला ऐकू येत नव्हता. मी म्हटलं आता त्याचा आवाज येत नाही, माझा आवाज निघेल का नाही सांगता यायचं नाही, पण आवाज काढावा लागेल म्हणलं. ओके. कारण असं आहे की संतपीठ ज्यावेळेस आम्ही तयार करायला घेतलं, डॉक्टर देखले नाही देत आपल्यामध्ये, नाहीतर सदानंद महाराज मोरे आणि आमचे डोरे महाराज आहेत आयुक्त होते. तर आयुक्तांनी सांगितलं ते आम्हाला महापालिकेकडनं चालवता यायचं नाही, तर वेगळं एक त्याला ट्रस्ट करावं लागेल. आता ट्रस्ट करायची म्हणल्यावर लगेच आपल्याला माहिती आहे राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं मला त्या ट्रस्टवर जावं, भले त्यातलं नॉलेज असेल किंवा नसेल, प्रत्येकाला वाटतं मी त्या ट्रस्टवर असावं. मी सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आमची बैठक झाली त्यावेळेस सगळ्यात पहिलं मी असं म्हटलं या संतपीठावर संत विचाराच्या व्यतिरिक्त एकही राजकीय पुढारी नसणार आहे, एकही राजकीय पुढारी नसणार आहे. आणि मग त्यामुळं काय झालं, सगळे संता विचाराची लोक म्हणजे मोरे सदानंद महाराज मोरे असतील किंवा अन्य लोक असतील त्या सगळ्यांनी त्या विचाराला साजेल असंच सगळे खाली टीम तयार करून आमच्या मॅडम स्वाती मुळे मॅडम आहे
त्यांची एक शाळा आहे मंचरला, तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल. त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे, मंचरला आहे का खेडेगावामध्ये, म्हणजे मंचर नारायणगाव तुम्हाला माहिती असेल. तर मध्यंतरी आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या विद्यार्थ्याचा सत्कार केला. त्याचं कारण काय आहे, एक छोटासा मुलगा, गावाकडला मुलगा एक सेन्सर असलेला गॉगल तयार करतो. आणि तो गॉगल काय सेन्स करतो, तुम्ही गाडी चालवत असताना जर तुम्हाला झोप लागली तर तो सेन्सने तुम्हाला परत जागा. एक छोट्याशा खेड्यातला मुलगा अशी एक वस्तू तयार करतो ज्याची दखल देशाला घ्यावी लागते. असे सगळे निवडक लोक त्याच्यामध्ये निवडले आणि संतपीठ तयार झालं. गुरुजी, माझी विनंती राहील की आपण एकदा त्याला नक्की भेट द्या. तुम्ही तिथे आले गुरुदेव तर नक्की आम्हालाही बरं वाटेल, सगळ्यांना बरं वाटेल. आणि तुमचे विचारसुद्धा त्याच्यात काय अजून आम्हाला बदल करता आले आम्ही त्या ठिकाणी करू. आजचं हरिभक्तपरायण चौधरी महाराजांना पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. शर्मिलाताईंनी जसं हे संमेलन घेतलं तसं फोनवर प्रत्यक्ष सारखं काही ना काही आम्हाला सांगायचं जायला की तिथं आल्यावर हे बोला, तिथं आल्यावर हे करा, तिथं आल्यावर हे करा. म्हणजे आम्ही इथं म्हणजे आम्हाला नेमकं कळतच नव्हतं की आम्हाला इथं कुठली शब्द वापरायचे, ते शब्दसुद्धा त्यांनी दिलेत आम्हाला. कुठला शब्द वापरायचा, कुठला नाही वापरायचा आणि कशा प्रकारे सुरुवात करायची, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला या संत साहित्य संमेलनाला आणलं. तशा संत साहित्य संमेलन ही एक ग्रामीण भागातली एक फार मोठी सुसंस्कृत परंपरा आहे. थोडंसं संत साहित्यामध्ये शब्द किती बोलून वापरतो आम्ही, किती चांगले वापरतो, याच्यापेक्षा ते शब्द संतांच्या विचाराशी किती जुळतात ह्याला महत्त्व मी मानतो. त्यामुळं माझ्यासारखा माणूस दाखवायला जातो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो. संत साहित्य संमेलन तिथं आल्यानंतर मनासारखं कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, अभंग ऐकतो. पण तिथं आल्यानंतर तुमच्यामुळं 1 तास झाला आम्ही दोघं एकमेकाशी कमी बोललेलो आहे. तर तेवढं जरा थोडंसं आमचं समजून घ्या. सगळेजणांना मनापासून शुभेच्छा देतो. आता आपण सगळेजण ह्या एक चांगल्या संमेलनाच्या माध्यमातून चांगले विचार ऐकणार आहात. पिंपरी शहराच्या या नावलौकिकामध्ये या संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक नवी उंची आपल्याला महाजनताईच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. त्यांचं फार फार कौतुक करतो. त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. राजकारणातल्या माणसाचा प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा काय असतो हे दादांच्या बोलण्यात आपल्याला लक्षात. त्यांनी प्रांजळपणे बऱ्याच गोष्टी कबूल केल्या. इतकं सच्चेपणा असावा लागतो. खरं तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे संतपीठाची निर्मिती आणि नंतरची वाटचाल आपल्या मनोगतात व्यक्त केली आणि गुरुदेवांना विनंती केली. गुरुदेवांचा वारकरी संप्रदायावर खूप मोठा अभ्यास आहे आणि वारकरी संप्रदायावर ग्रंथ आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. या दरम्यान सुरेश भोईर आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि यानंतर ज्यांना आपण संत साहित्यातल्या आणि वारकरी संप्रदायाच्या प्रसाराच्या कार्यासाठी म्हणून जीवन गौरव पुरस्कार दिला, त्या सत्कारार्थी मनोगतासाठी मी चौधरी महाराजांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खरंच आज संत साहित्य संमेलन आपल्या पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून आणि आपल्या प्राधिकरणामध्ये संपन्न होत आहे. आणि या संमेलनाचं हे पहिलं साहित्य संमेलन होत आहे. आणि या निमित्तानं उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आदरणीय विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर सर,
की ज्यावेळेला मी बी एडला होतो 78 साली, त्यावेळेला ते 79ला त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचा सहवास थोडा कमी जरी लाभला तरीसुद्धा बरीचशी प्रवचनं त्यांनी ऐकली, त्यांचे संस्कार आमच्यावर घडले. त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार मिळतो आहे आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आणि अमित दादाच्या उपस्थितीमध्ये मिळतो आहे आणि आपल्या सर्व भूदेवांच्या साक्षीनं या ठिकाणी मिळतो आहे. हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आज संविधान दिन आहे, परंतु खऱ्या अर्थाने संविधानाचा जागर हा 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आमच्या संतांनी केला. त्यामध्ये सगळे BC आहेत, OBC आहेत, ST आहेत, NT आहेत, सगळे आहेत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी समानता आहे. मग अशी चौगुले सरांनी सांगितलं की संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला असे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस, बहिणी म्हणे केले बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझ्या. म्हणजे संत मुक्ताबाईंच्यापासून तर संत बहिणाबाईंच्यापर्यंत किंवा संत ज्ञानोबापासून तर संत तुकोबापर्यंत, अलीकडे निळोबारायांच्यापर्यंत हे जे काही संत मंडळी होऊन गेली. ज्ञानोबा ते तुकोबा हा एक मध्यम पदलोपी समाज आहे आणि याच्यामध्ये अनेक संतांची मांदियाळी होऊन गेली. किंवा मुक्ताईचे बहिणाई हाही मध्यम पदलोपी समाज आहे. अनेक श्रीसंत त्या ठिकाणी होऊन गेले आणि या श्रीसंतांचं चरित्र समाजासमोर सांगत असताना की त्या किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये या वारकरी संप्रदायामध्ये आपला एक वेगळा ठसा यांनी उमटवला आणि म्हणून या संतांचे विचार आमच्या जीवनामध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली. आत्ताच मी आपल्याला सांगितलं संतांचे विचार मी नेहमीच सांगत असतो. जे आमच्या जीवनामध्ये वसंत फुलवतात त्यांना मी संत असं म्हणतो. जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात त्यांना मी संत असं म्हणतो. आणि अशा संतांची परंपरा म्हणजे दुर्लभे भारते जन्म हा महाराष्ट्रे अतिदुर्लभ हा. भारतामध्ये जन्माला येणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे. आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये आपलं वास्तव्य असणं ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. या संतांची कर्मभूमी आणि जन्मभूमी देहू आणि आळंदी आहे. मोरया गोसाव्यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली ही भूमी आहे. शिवरायांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली अशा प्रकारची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपलं वास्तव्य आहे. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. मगाशी संत विद्यापीठाच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम सादर केला गेला त्यामध्ये सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल ना तर तो महेशदादांना झाला असेल. कारण इवले शिरोप लाविले द्वारी वेळू गेला त्याचा गगनावरी, मोगरा फुलला फुले विचिता बहरू कळी असे आला. त्या मुलांनी केलेलं सादरीकरण जे होतं ते इतकं अप्रतिम अशा प्रकारचं श्रीकांत चौगुलेंनी वर्णन केलं त्याचं अगदी अप्रतिम अशा प्रकारचं सादरीकरण होतं. म्हणजे आपण जे पेरतो आहोत ते किती चांगल्या पद्धतीने होते आणि या सगळ्याचं एक सांप्रदायिक घराणं आहे महेशदादांचं आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातून हे सगळं काही कार्य घडतं आहे ही आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. एकता, समता, ममता आणि प्रेम हा विचार संतांनी त्यावेळेला रुजवला 750 वर्षापूर्वी. आणि मी तर नेहमी विचार करतो संतांचं जे साहित्य आपण अनुभवलं आहे, साहित्य या शब्दाचा अर्थच असा आहे जे समाजाचं हित साधतं त्याला साहित्य असं म्हणतात आणि हे हित संतांनी साधलं आहे. आज संतांच्या मार्गाच्या प्रमाणे जर आम्ही गेलो ना तर जीवनात काहीच कमी पडत नाही. आणि म्हणून महाराजांनीच वर्णन केलं आहे की काय वानो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. अशा प्रकारचे हे संत जेव्हा हे विचार जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतात. आजचं भोगवादी जीवन आहे आणि या भोगवादी जीवनामध्ये जर आम्हाला योग्य अशा प्रकारचं जीवन पाहिजे असेल तर संत विचाराशिवाय तरुणोपाय नाही. आमचा सगळ्यांचा एक विचार असा असतो की तरुणांनी इकडे जास्तीत जास्त आलं पाहिजे, मुलांनी इकडे जास्तीत जास्त आलं पाहिजे. कारण तरुणांना जर जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर संत विचाराशिवाय तरुणोपाय नाही आणि म्हणून संतांचे विचार आपल्या जीवनात आले पाहिजे. राहता भाग एक शिक्षकाचा जेव्हा सर आम्हाला त्यांचे संस्कार आमच्यावर झाले बी एडला असताना म्हणजे जेव्हा मी तर नेहमी भगवंताला प्रार्थना करत असतो. तुकाराम महाराजांनी जेव्हा भगवंताकडे पांडुरंगाकडे मागणं मागितलं हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुढ गाईनं आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मास, किती वेळा मला तो जन्माला घाल, फक्त मला संतांचा संग दे. आणि हे संत विचार आपल्या जीवनामध्ये येणं हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले. आज मोठ्या मोठ्या पदावर, मगाशी मानपत्र वाचत असताना आपण ऐकलं असेल, मोठ्या मोठ्या पदावर हे विद्यार्थी जातात. आणि हे काम शिक्षकांनीच नाही तर इथे सुद्धा आलेले जे काही शिक्षक उपस्थित असतील, इथे जे काही सामाजिक कार्य करणारी मंडळी असतील, काही पालक असतील, यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. मी नेहमी सांगत असतो, मागच्याच महिन्यामध्ये बीएड कॉलेजमध्ये व्याख्यान होतं आणि त्या शिक्षकांना मी हेच सांगितलं, तुमच्या माझ्या लहानपणी आपल्या घरी एक दूधवाला यायचा, दूधवाला अर्धा शेर दूध आपण मागायचं त्याच्याकडनं, अर्धा शेर. त्याच्या कळशीमधून तो पहिलं माप टाकायचं पावशेराचं, दुसरं माप भरून टाकायचं पावशेराचं, आणि तिसऱ्या मापामध्ये थोडं दूध टाकायचं, तो थोडं दूध. आपलं पहिल्या 2 मापांकडे लक्ष नसायचं, तिसऱ्या मापामध्ये किती दूध टाकतो तिकडे आपलं लक्ष असायचं. माणसाने जीवन जगताना सुद्धा असंच जीवन जगलं पाहिजे की मी माझं तिसरं माप किती लोकांसाठी भरभरून देत आहे, तिसरं माप किती भरभरून देत आहे. जन्माला आल्यानंतर 3 पानांचं पुस्तक भगवंताने आपल्या हातात दिलं आहे. पहिल्या पानावर आमचं नाव आहे, जन्मतारीख आहे, ती आम्ही टाकलेली आहे. शेवटच्या पानावर आमची शेवटची तारीख आहे, पण ती आम्हाला माहीत नाही, तेच फार बरं आहे. मधलं पान कोरं आहे. त्या मधल्या पानावर काय लिहायचं, किती लिहायचं, कसं लिहायचं हे पूर्णपणे आपण ठरवायचं आहे, आपण ठरवायचं आहे. आणि असा विचार जर आपण सगळ्यांनी केला तर जीवन किती सुंदर आहे, जीवन किती चांगलं आहे हे सहज आपल्या लक्षात येईल. मगाशी सरांनी एक वाक्य फार छान सांगितलं की अमर्यादित जागेमध्ये राहून मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित जागेमध्ये राहून माणसाने अमर्यादित काम करावं. आणि हे ज्या वेळेला आपल्या हातून काम घडतं ना, त्यावेळेला मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. आज या ठिकाणी आमचे अनेक डागीर सर असतील, केळकर ताई आहेत, ताई आहेत नसलेल्या, अनेक प्रवचनकार, कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही दुपारच्या सत्रामध्ये सन्मान होणार आहे. खरं तर आम्ही एक निवडीचं काम करतो, निवडीचं काम करतो. एखादा समुद्र गढूळ झाला आहे आणि त्या निवडीने ठरवलं मी स्वच्छ करायला, दमछाक होईल बिचारी, मी संपून जाईल. पण एखाद्या डबक्यामध्ये जेव्हा ती निवडी असते त्यावेळेला तिथेच फिरते आणि संपूर्ण डबकं ती स्वच्छ करते. माणसाने निवडीचं काम करावं आणि मग हे सगळं काम आपल्या हातून घडतं ना, त्यावेळेला एक मोठा आनंद प्राप्त होतो. एकच मुद्दा सांगतो, कारण महाराजांचं, सरांचं आपल्याला भरपूर या ठिकाणी ऐकायचं आहे. खरोखर मी शिक्षक झालो तर मला खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे. आता रिटायर होऊन पण 15 वर्ष झाले. परंतु खरंच जर पुनर्जन्म असेल, जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले म्हणून या विठ्ठलाने कृपा केली. खरंच जर पुनर्जन्म असेल तर मी भगवंताकडे एकच मागणं मागेल, देवा पुढचा जन्म द्यायचा असेल ना तर तो मला शिक्षकच दे. देवाने विचारलं ना हायस्कूलमध्ये देऊ की प्राथमिक शाळेत देऊ, मी म्हणेन प्राथमिक शाळेतच दे. देवाने विचारलं ना खाजगी शाळेत देऊ की सरकारी शाळेत देऊ, मी म्हणेन मला सरकारी शाळेतच जन्म दे. कारण मी सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी असे पाहिलेत, कुणाला आई आहे, कुणाला वडील नाही, कुणाला वडील आहे, कुणाला आई आहे, कुणाला दोघंही आहेत, पण एकाचाही उपयोग नाही. पण ही मुलं ज्या वेळेला आज मी पाहतो ना, एवढ्या उच्च पदावर गेलेली मुलं आणि त्यांचे फोन येतात, त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनमंदिराचा कळस होण्याचं भाग्य जरी आम्हा प्राथमिक शिक्षकांचं नसलं तरी त्यांच्या जीवनमंदिराच्या भिंतीची भरभक्कम वीट होण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे. आणि अशा विटा होण्याचं भाग्य मला लाभलं. कृतज्ञता व्यक्त करायची शर्मिलाताई आणि आमचे डॉक्टर सचिन आणि त्यांचे हे सगळे सहकारी, शर्मिलाताई आणि माधवीताई एक दिवस अचानक घरी आल्या आणि त्यांनी सांगितलं की संत साहित्य संमेलन भरतं आहे आणि संत साहित्यामध्ये आम्ही जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत. आणि आमच्या मिटिंगमध्ये ठरलं की आपल्याला तो जीवनगौरव पुरस्कार देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक संघाची मंडळी आहेत, ब्राह्मण महासंघाची मंडळी आहेत, अनेक समर्थ व्यासपीठाची या माधवीताई त्याचं नेतृत्व करतात. अशा सगळ्या मंडळींची हा जो या ठिकाणी मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त आता एकच भार मात्र माझ्यावर राहिला की जे उर्वरित आयुष्य आहे ते उर्वरित आयुष्य ही एक जबाबदारी फार मोठी आहे की याचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं. माऊलींचे प्रसादान जवळजवळ 2000पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये प्रवचनं केली की प्रसादानाचा प्रचार आणि प्रसार हा माझा श्वास आणि उच्छ्वास झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसादान सांगत असतो. महामहिम राष्ट्रपती हे KR नारायण होते आणि त्यावेळेला विज्ञान भवनमध्ये जो कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला जो आनंद झाला ना तोच आज मला पाटीदार भवनमध्ये सुद्धा झालेला आहे. कारण इतकं मी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि मी लिहिलेलं विश्व प्रार्थना प्रसायदान हे पुस्तक देण्यासाठी त्यांना गेलो. आपली मोठी माणसं किती मोठी असतात बघा. मी त्यांना पुस्तक देण्यासाठी गेलो विश्व प्रार्थना प्रसायदान. त्यांना ते पुस्तक दिलं आणि ते मला पटकन म्हणाले क्या आप संत ज्ञानेश्वर जी का प्रसायदान जानते हो. मला त्या माणसाचा परिस्पर्श झाला आणि कार्य करण्याची वेगळी प्रेरणा मिळाली.
ही ते म्हणतात की पसायदान आपल्याला माहीत, म्हणजे पसायदानाचा एक अर्थ त्यांच्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला होता हे सहज आपल्याला लक्षात येतं. असो, वेळ बराच झाला आहे, गुरुचं आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा याचं मी कृतज्ञता व्यक्त करतो, कारण हा कृतज्ञता सोहळा आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला हा जो जीवन गौरव पुरस्कार आहे हा मी अगदी आनंदाने स्वीकारलेला आहे. पण ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, माझे आई आणि वडील वारकरी संप्रदायातले होते, ज्यांनी माझ्यावर संस्कार केले त्या आई वडिलांना मी हा पुरस्कार या ठिकाणी विनम्र भावनेने समर्पित करत आहे. असे नाही, आम्हा घरी जण शब्दाची करत नाही, शब्दाचीच आश्रय यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन लोका महाराज म्हणतात. त्याप्रमाणे हे सगळं शब्द सुमन मी आपल्यासाठी अर्पण करतो आणि हे आपलं साहित्य संमेलन एकदम छान अशा प्रकारचं पार पडो आणि ही परंपरा अशीच अखंड चालू राहो. आमचंही योगदान असेल तर जरूर सांगा, आम्ही त्यामध्ये पण सहभागी होत जाऊ. या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. चौधरी महाराजांचं बोलणं थांबूच नये असं वाटत होतं. इतकं गोड, मधाळ आणि रसपूर्ण असं त्यांचं विवेचन असतं. त्यांच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे गुरुदेवांची अमृतवाणी श्रवण करायची. गुरुदेवांविषयी खूप बोलणं झालं, पण तरीसुद्धा त्यांचा परिचय इतका मोठा आहे. त्यांनी स्वतः स्वामी विवेकानंदांचं विचार आणि साहित्य यावरती PhD केलेली आहे. आपल्याला रामायण माहिती आहे, वाल्मिकी रामायण, त्यानंतर तुलसी रामायण आणि आपल्या सगळ्यांना प्रिय असलेलं गदिमांचं गीत रामायण. पण भावी पिढ्या शंकर रामायण वाचतील इतकं रसाळवाणी रामायण यांनी निर्माण केलेले त्याचे अनेक खंड आहेत, बाहेर आपल्याला बघायला मिळतील. आणि या सगळ्याविषयीची अधिकची माहिती देण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सौ अपर्णाताई अभ्यंकर यांच्या सूचनेवरनं आदित्य प्रतिष्ठानविषयी अधिक माहिती देतील श्रीकांत आठवले. फक्त त्यांना काही मिनिटातच द्यावं अशी विनंती करतो. आठवले. हां आणि एक विनंती आहे, त्यापूर्वी एक सत्कार. मगापासून उद्घाटनापासून संतपीठानं कार्यक्रम सादर केला आणि ते इतका भरभरून आपण कौतुक करतो आहोत. महेश लांडगेजींनी पण कौतुक केलं. त्या पीठाच्या एक संचालिका असलेल्या आणि डॉक्टर स्वाती मुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना एक ग्रंथभेट गुरुदेवांना द्यायची आहे, त्यांना मी विनंती करतो. आणि त्यानंतर व्यासपीठाला एक विनंती आहे की गुरुदेवांचं आपण समोर बसून श्रवण करणार आहोत, त्यामुळं सर्व मान्यवरांना समोर बसण्याची विनंती करता येते. त्यानंतर श्रीकांत आठवले यांना मी विनंती करतो मोजक्या शब्दात आदित्य प्रतिष्ठानविषयी आपण सांगावं. जाते
त्या साईडला जाऊन बसणार. नमस्कार, सुस्वागतम. मी थोडक्यात आपल्याला आदित्य प्रतिष्ठान या संस्थेची माहिती सांगणार आहे. ही माहिती गुरुदेवांच्या प्रवचनाचाच एक भाग आहे. हे लक्षात घेऊन आपण शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. आज गुरुदेव शंकर अभ्यंकर ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ज्या संस्थेच्या वतीने ते भव्य दिव्य संत विद्यापीठ उभारत आहेत त्या संस्थेची थोडक्यात ओळख. तमसोमा ज्योतिर्गमय हे बोधवाक्य धारण करणाऱ्या आदित्य प्रतिष्ठानची स्थापना झाली ती 1983ला गुढीपाडव्याच्या दिवशी. लोकशिक्षण व भारतीय संस्कृतीची जोपासना व संवर्धन ही 2 उद्दिष्टे साध्य करण्याचे काम आम्ही गेले 40 वर्ष भारतात आणि परदेशात अविरत करीत आहोत. या सत्कार्याची धुरा समर्थपणे पेलणारे व आम्हाला कुशल व सक्षम नेतृत्व देणारे असे आहेत आमचे आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर. 14 राज्य पुरस्कार, 8 राष्ट्रीय पुरस्कार, 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 4 विद्यापीठांकडून D.Litt व 6 जीवन गौरव पुरस्कारांनी गुरुदेव सन्मानित आहेत. प्रतिष्ठानने विविध विषयावरील 75हून अधिक ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. महाराष्ट्राचे पंचप्राण असलेल्या संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ व समर्थ रामदास यांच्या भक्तियोगावर एक ग्रंथमालिका आणि वारकरी संतांचा भक्तियोग हे ग्रंथ प्रचंड सवलतीत आमच्या कक्षावर उपलब्ध आहेत. 5ही संतांची रूपके म्हणजे ज्ञानदेवांची घोंगडी, नामदेवांचा बोबडा, एकनाथांचा जागल्या, तुकारामांचा आंधळा व रामदासांचा पांगळा हे ग्रंथ प्रत्येकी भरपूर सवलतीत आमच्या कक्षावर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हिंदू धर्म व संस्कृती यांचा उत्तम परिचय करून देणारा 14 पुस्तिकांचा संच ₹1060 ऐवजी ₹500 इतक्या कमी किमतीत आपल्याला मिळू शकतो. भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे हा भक्तिकोशातील 5वा खंड मूळ किंमत 5000 असूनही प्रचंड सवलतीच्या म्हणजे फक्त ₹1000 या किमतीत आपल्याला कक्षावर मिळू शकतो. वाल्मिकी रामायणावर आधारित गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाले आहे शंकर रामायण. त्यातील पहिले 3 खंड म्हणजेच बालकांड, अयोध्याकांड व अरण्यकांड हे प्रकाशित झाले आहेत. हे 3 खंड केवळ 1200 अशा सवलतीच्या किमतीत आपल्याला मिळतील. विष्णू सहस्रनामाचे सौभाग्यवती अपर्णाताईंनी लिहिलेले अर्थ व विवरण सांगणारे पुस्तक हे मूळ किंमत ₹800 असूनही आपल्याला फक्त ₹500 मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला आवडतील असे विविध विषयावरील ग्रंथ बाहेर कक्षावर उपलब्ध आहेत. रोख पैसे नसतील तर QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करू शकता. आमचा कक्ष आज दिवसभर चालू राहणार आहे. आधुनिक प्रणालीवर आधारित आता आपल्या प्रवचनमाला व कीर्तने यांचे संच संगणकावर व TV वर वापरता येणाऱ्या पेन ड्राईव्हजवरील आदित्य प्रतिष्ठान उपलब्ध करून देत आहे. त्यातील एका संचात संतांची चरित्रे व त्यांचे कार्य यावरील 7 प्रवचने आहेत. दुसऱ्या संचात संतांची 5 रूपके व 7 आरत्यांवरील प्रवचने आहेत व तिसऱ्या संचात
गुरुदेव व त्यांच्या टाळकऱ्यांनी सादर केलेली 7 कीर्तने यांचा समावेश आहे. या सर्व पेन ड्राईव्हवरचे सादरीकरण हे अर्थातच व्हिडिओमध्ये आहे, म्हणजे दृकश्राव्य माध्यमात आहे. गुरुदेवांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रकल्प म्हणजे वैश्विक संत विद्यापीठ. ते अतिभव्य व दिव्य असे संत विद्यापीठ येथून जवळच औंढोले देवले परिसरात लोणावळ्याच्या जवळ साकार होत आहे. ते निसर्गरम्य अशा 33 एकर भूमीवरती. तेथे सध्या 2 लाख चौरस फुटाहून अधिक बांधकामाची परवानगी मिळाली आहे. त्यातील संत विद्यापीठाचे अधिष्ठान असणाऱ्या भव्य महाविष्णू मंदिराचे बांधकाम हे 45,000 चौरस फुटाचा पाया व 109 खांब तयार असून पुढील काम जोरात चालू आहे. तसेच एक विशाल सरोवर पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्ते तयार असून मोठ्या प्रमाणात विविधोपयोगी वृक्षांची लागवड झाली आहे. या प्रकल्पात संत वाङ्मयाचे एक समृद्ध वाचनालय असेल. संतांची चरित्रे व त्यांच्या कार्यावर आधारित एक त्रिमिती प्रदर्शनी असेल. संत वाङ्मयाचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधन प्रयोगशाळा असेल. विविध कार्यक्रमांसाठी लहान मोठी सभागृहे बांधली जातील. विद्यार्थ्यांसाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम शिकवले जातील. विविध वृक्षांच्या नक्षत्रवनाची योजना आहे. जेवणाची उत्तम सोय असलेले वसतिगृह बांधले जाईल. औंढोले देवले परिसरातील नागरिकांसाठी अनुभवी डॉक्टर मोफत वैद्यकीय सुविधा देतील. अशा पद्धतीने एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आकार घेत आहे. अर्थात या महाकाय प्रकल्पासाठी योग्य प्रमाणात धनाची व्यवस्था करणे हे अगत्याचेच आहे. आपण यासाठी अनंत प्रकारे हातभार लावू शकता. कसे ते थोडक्यात सांगतो. जनता जनार्दन योजनेत प्रत्येक वर्षी एका शुभदिनी ₹1,000 असे 12 वर्ष आपण आदित्य प्रतिष्ठानला मदत करू शकता. ₹25,000 देऊन आपण प्रतिष्ठानचे महाजन होऊ शकता. तसेच ₹1,00,000 देऊन आपण विद्यापीठ उभारणीला मदत करू शकता. महाजन व वैष्णवजन सभासदांना वर्षातून एकदा विद्यापीठात 2 ते 4 दिवस मोफत राहण्याची सोय पुढील 10 वर्षे असेल. कक्षदाता योजनेत ₹11,00,000 दान देऊन वसतिगृहातील एका सदनिकेचा बांधकाम खर्च आपण देऊ शकता. या सदनिकेवर आपले नाव कायमचे कोरले जाईल. या सर्व योजनांद्वारे प्रतिष्ठानला देणगी स्वरूपात मदत येत आहे. आपल्यापैकी कित्येक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. आपणही त्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. देणगीदारांना आयकरात सवलत मिळण्यासाठी प्रतिष्ठानकडे 80G प्रमाणपत्र आहे. त्यामुळे देणगीच्या 50% सूट मिळू शकते. महाविष्णू मंदिरासाठी आता एक नाविन्यपूर्ण मंगल निधी योजना आपल्याला सांगतो. 5 वर्षासाठी ₹1,00,000 अथवा जास्त रक्कम प्रतिष्ठानकडे ठेव म्हणून ठेवायची आणि 5 वर्षानंतर ही सर्व रक्कम ₹1,00,000 आपल्याला परत मिळते. या रकमेवरील व्याज म्हणजेच आपण प्रतिष्ठानाला दिलेले दान आहे. खूप मोठ्या प्रमाणावर अशा निधीची आवश्यकता आहे. अशा सत्कार्याचा विशेषतः पिंपरी चिंचवड निगडीतील समाज सत्कार करतो असा आजवरचा हृदय अनुभव आहे. आपण सर्वांना या विविध योजनांद्वारे आपले योगदान करण्यासाठी मी नम्र व कळकळीचे आवाहन करतो. 2023चा दीपावली विशेषांक हा भारतातील महत्त्वाची प्रमुख शिवमंदिरे या विषयावर आहे. आपल्या संग्रही जरूर ठेवावा असाच आहे हा अंक. आमच्या कक्षावर हा अंक ₹100 किमतीत मिळू शकतो. प्रतिष्ठानच्या या सत्कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लाभेल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच थोडे विस्ताराने सांगितले.
एक चांगली बातमी पण सांगायची आहे. श्रीमद भागवत सप्ताह प्रवचनमाला आपल्या परिसरात व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे. आदरणीय गुरुदेवांनी त्याला मान्यता दिलेली आहे, हे विशेष. पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी आयोजकांकडे देतो. धन्यवाद. ते 3 वर्षांचे संस्कृत महापंडित गेले नसले तर त्यांना इकडे बोलव. प्रारंभी ज्यांनी संस्कृतमध्ये निवेदन केलेलं ते असले तर त्यांना बोलव. अजून ते आहेत का बाहेर पडला तर ठीक आहे. कुणी शिकवलं तुला? पप्पानी म्हणायचं नाही, बाबांनी. आणि संस्कृतमध्ये तातानी शिकवलं म्हणायचं. संस्कृतमध्ये वडिलांना काय म्हणतात? तात. हां, तेव्हा मला तातानी शिकवलं म्हणायचं. कळलं ना? आता आई जेवण वाढायला लागली ना, तुला काय आवडतं? पोळी आवडते का भाकरी? पोळी. दररोज काय खातोस? हां, चपाती खातो. हां, चपाती. मग आईला संस्कृतमध्ये कसं सांगायचं? मात चंद्रकन्याम अपेक्षते मया. चपातीला संस्कृतमध्ये चंद्रकन्या म्हणतात. भाकरी हवी असेल तर म्हणायचं मात सूर्यकन्याम अपेक्षते मया. आपल्या सर्वांच्या वतीने याला पारितोषिक देतो. संस्कृतची चांगली पुस्तके घेऊन अभ्यास करून शाबाश. कसा त्याच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर करावा. इकडे या बाजूने करा. विद्यावान भव. धन्यवाद म्हणायचं. थँक्यू काय? आपण मागे जी मंडळी ती जर बसून घ्याल का? कारण माझे पाय दुखतात आपण उभे राहिला. वेळ अगदी अचूक आहे. वेळ अगदी अचूक आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळी माझा अध्यक्ष प्रवचन संपायला हवं होतं त्यावेळी मी प्रारंभ करतो. प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी एक 2-3 महत्त्वाच्या सूचना. माझा आवाज शेवटपर्यंत स्वच्छ ऐकू येतोय का? शेवटी ऐकू येतोय? शेवटी हात वर करा म्हणजे मला कळेल. धन्यवाद. इकडे धन्यवाद. दुसरी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे आपापली कर्णपिशाच्य शांत करा. मराठीत मोबाईल म्हणतो आपण त्याला.
कमी येत असायला हवं तर गेम वाढवा थोडासा म्हणजे झालं. मला स्वतःला यायचं छान आहे बरेच आहे. हा वाढवू नका, मॉनिटर्स वाढवू नका, बाहेरचा वाढवा. आवाज भूमिती काढायचा माझा नाही सोळा करा. संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि भोसरीचे अत्यंत लोकप्रिय असे नेते आदरणीय महेशदादा लांडेजी, सन्माननीय सचिन, या संत साहित्य संमेलनाच्या संयोजिका आमच्या महाजनताई, त्यांचे सर्व सहकारी, आज ज्यांना सर्वप्रथम संत साहित्य संमेलनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला ते आमचे हरिभक्त परायण किसन महाराज आणि आपण सर्वजण संतांचे, पांडुरंगाचे, माऊलींचे भक्त भगिनी, माता, बांधव, महाविद्यालय तरुण आणि तरुणी आणि प्रारंभी ज्यांचं अचानक दर्शन झाले ती सगळी मनसे, आज माझ्या मनावर एक विशेष आनंद आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ अग्निहोत्राने झाला. ज्या अग्निहोत्राची परंपरा या राष्ट्रामध्ये वैदिक कालखंडापासून आजपर्यंत अक्षुण्ण चालत आलेली आहे, त्या अग्निहोत्राने या संत साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर संतांच्या अभंगावरचे सुंदर नृत्य सादर केले. आमच्या रमेश भाऊनी चौघडा काय अप्रतिम वाजवला, मन आनंदाने वाजलं. संगीतामध्ये गायन येतं, नर्तन येतं आणि वादन येतं, तिन्ही संपन्न झालं. म्हणून त्याचा विशेष आनंद आज माझ्या मनामध्ये आहेच आहे. बंधुभगिनींनो, ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतलेला तो हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती कृतार्थ आहे, धन्य आहे आणि विश्वात्मक आहे. आपल्या धर्म संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं,
जे जे उच्चारलं ते सगळं विश्वात्मक आहे. अयम निजः परो वेत्ते गणना लघुचे तसा उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम्. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असं सामान्य जन म्हणतात. पण ज्यांचं काळी सुभासारखे, ज्यांचं हृदय आभाळासारखं व्यापक झालेलं आहे असे महानुभाव एकच म्हणतात वसुधैव कुटुंबकम्. हे विश्वची माझे घर. ही सगळी वसुंधरा पृथ्वी एका घरासारखी असेल तर त्या घराचं दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवदान मात्र निसंशय आपला भारत. विश्वरूपी घराला हे मंदिर देवघर जर कोणी प्रदान केलं असेल तर ते प्राधान्यानं आपल्या सगुणांतराने, आपल्या आचार्य परंपरेनं आणि प्राधान्यानं आपल्या संतांनी केलेलं आहे. आज इथे मागे महाराष्ट्रातले पंचप्राण संत तर आहेतच. ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास. आणि त्यांच्याबरोबर जनाबाई आहेत, त्यांच्यावर सावता महाराज आहे, त्यांच्याबरोबर चोखोबा आहे. सगळी संतांची मांदियारी तिथे उपस्थित झाली. पण केवळ महाराष्ट्रामध्ये संत आहे असं मात्र गृहीत धरू नका. भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये संत झालेले. आणि खरं सांगायचं झालं तर भक्तीचा प्रारंभ हा तामिळनाडूमध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातल्या तुलनेमध्ये भक्ती जरा उशिराच आहे. भागवतामध्ये देवर्षी नारद आणि भक्तीचा संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये भक्ती ही देवर्षी नारदांना सांगते, उत्पन्ने द्राविडासहम, मी द्रविड प्रांतामध्ये उत्पन्न झाले. वृद्धिम कर्नाटके गता, मी वरिष्ठ कुठे झाले तर कर्नाटकामध्ये. आणि तिनं पुढे महाराष्ट्राचं कौतुक सांगितलंय, महाराष्ट्रे क्वचित क्वचित. पण महाराष्ट्रामध्ये बुद्धिवादी फार ना. देव आहे का इथूनच मारामारीला प्रारंभ करतात. देवाला निवृत्त करा म्हणणारे निवृत्त ते स्वतः केव्हाच निवृत्त झाले. देव आहे तिथेच आहे. देवतत्व कसं बदलले ईशतत्व. तर महाराष्ट्र क्वचित क्वचित असं म्हणण्यापेक्षा आता महाराष्ट्रात सर्वत्र पसरू दे ईश्वर भक्ती अशी आज विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. तमिळनाडूमध्ये पे आवाज झाली, पेरी आवाज झाली, कोयकई आवाज झाली, नम्मा आवाज झाले, राजा कुलशेखर झाले, तोंडराडीपोळी आवाज झाले, तडबंगेशी आवाज झाले, मंडाळ ही स्त्री संत झाली. तुमचे चेहरे सांगण्याचे की एकाही संताचं नाव तुम्हाला माहिती आहे. आणि तरी आम्ही राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पा मारणार बरं का. आंध्र प्रदेशामध्ये त्यागराज झाले, अन्नमाचार्य झाले, ज्यांनी भागवत पहिल्यांदा तेलुगू भाषेत लिहिले ते पोतन्ना झाले, निर्गुणी परंपरा चालवणारे वेमन्ना झाले. केरळमध्ये तुंचत्त येशुत्त छंद झाले, ज्यांनी पहिल्यांदा मल्याळम भाषेमध्ये रामायण लिहिले. हे पुत्र भट्टनारायण झाले. कर्नाटकामध्ये तर आपल्याला ज्ञात आहे कनकदास झाले, फक्त महादेवी झाल्या. पुरंदरदास झाले, ज्यांनी विठ्ठलाचा महिमा गंड गायला ते पुरंदरदास झाले. बसवेश्वर झाले. गुजरातमध्ये निर्गुणी परंपरा चालवणारे अपोवगत झाले. आणि ज्यांनी सगुण परंपरा शिरोधार्य करून भक्तीचा सुगंध सगळ्या गुजरातमध्ये दरवून टाकला ते नरसिंह मेहताई झाले. जिच्या कृष्ण भक्तीला तोड नाही ती राजस्थानमध्ये मीराबाई झाली. आणि संत दादू दयाल झाले, त्यांचे 152 शिष्य झाले. काश्मीरमध्ये आपलं भाग्य असं की ललेश्वरी जैन शैव परंपरा चालवणारे आणि कृष्ण भक्तीचा सुगंध दरवून टाकणारे संत परमानंद झाले. इकडे आपण आसाममध्ये गेलो तर माधवदेव ज्यांचे शिष्य होते ते शंकरदेव झाले.
ज्यांनी एक शरणीय धर्म निर्माण केला आणि मुस्लिम आक्रमणाला गिळून टाकलं असं सामर्थ्य आसाममध्ये प्रगट केलं ते शंकरदेव झाले. माझ्या नावाचे संत आहेत, मला किती आनंद होत असेल पहा. आसाममध्ये एक शरणीय धर्म, ते राधाकृष्ण कधी म्हणत नाही, ते रुक्मिणी कृष्ण म्हणतात. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू झाले. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची परंपरा निर्माण झाली. बिहारमध्ये दरिया निर्माण झाला. उत्तर भारतामध्ये आपल्याला ज्ञात आहेच की कबीर झाले, सूरदास झाले आणि ज्यांनी आपल्या रामचरित मानसामधून आक्रमकांना गिळून टाकलं ते संत तुलसीदासजी झाले. महाराष्ट्रातले पंचप्राण आत्ताच सांगितले. या सगळ्यांनी भारताची संस्कृती, भारताची भक्ती, भारताच्या भाषा, भारताची परंपरा, भारताचा इतिहास, भारतातलं ज्ञान, भारतातले ग्रंथ सगळे जपले. सांगा बरं आता ही सगळी नावं मला असं मी म्हणणार नाही, पण कदाचित प्रवचनानंतर मात्र विचारेल. या सगळ्यांनी ही परंपरा संत मानवीयाईनं निर्माण केलेली. आज आपण संत साहित्य संमेलन म्हणतात. संत कोणाला म्हणतात? मी काही मोजके संत आपल्याला सांगितले, त्याच्या पल्यावर कितीतरी संत. भारतामधल्या जवळजवळ 1200 संतांचा आम्ही अभ्यास केला आणि या निष्कर्षापर्यंत आलो की ज्ञानेश्वर माऊली सारखं कोणी नाही. त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा रसकल्लोळ, त्यांचं क्रांत दर्शित्व, त्यांनी निर्माण केलेलं विलक्षण अलौकिक अद्वैत तत्वज्ञान आणि शिवशक्तीचा केलेला समन्वय, त्यांची क्षमा, जनसामान्यांना त्यांनी धरलेलं हृदयाशी कारुण्य, हे इतकं अद्भुत आहे की त्यांच्या तुलनेत बसवावा असा दुसरा संतच अलौकिक आहे माऊली म्हणजे. मग संत कोणाला म्हणायचं? आपण परब्रह्माचं वर्णन ओम तत्सत, त्यातलं जे सत आहे, आणि ईश्वराचं वर्णन सत चित आनंद स्वरूप म्हणून केलं जातं. त्यातला सत म्हणजे शाश्वत, जो अविनाशी आहे, त्या चित तत्वाला परमात्मा परब्रह्म म्हणतात. त्या सतचं अनेक वचन म्हणजे संत, कारण तेही अविनाशीच आहे, तेही शाश्वत आहे, अजरामर आहे, काळाला गुरुद होणारे आहे. म्हणून अस्ति इति सत, त्याला संत म्हणतात, अशी आमच्या संतांनी व्याख्या केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी संतांची केलेली व्याख्या सर्वज्ञात आहे, सर्वश्रुत आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञानी संत स्वीकारिती. म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही साररूप आहे ते स्वीकारतात, आसार आहे ते टाकून देतात, लीन क्षीर विवेक करतात, त्यांना संत म्हणतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तत्वज्ञानी संत त्याची स्वीकारिती. म्हणजे जगाला टाकतात आणि जे शाश्वत अविनाशी चैतन्य आहे त्याचा स्वीकार आमचे संत करत असतात. संत नामदेव महाराज काय म्हणाले? संतांचे लक्षण ओळखाया खुण, जो दिसे उदासीन देह व्हावा, देहाचे फासे चोचले न करणार, देहाविषयी उदासीन असतात, उपभोगांविषयी अनासक्त असतात, हिरण्य म्हणून आपलं सगळं शरीर चंदनासारखं झिजवणारा, स्वतःच्या कर्तृत्वाला धुवासारखं जाळून समाजाला एकात्म एक रस करणारा आणि राष्ट्राची उन्नती करणारा तो संत. जो दिसे उदासीन देह व्हावा, सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा आणि वाचे वसे चाळा रामकृष्ण, त्याला संत म्हणतात. तुकाराम महाराजांनी मला सुंदर सांगितले बरं का. तुका म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. जगाचे आघात जो सोसतो तो संत आहे.
अंबाजी गोसावीने तुकोबाला झोडपलं, मारलं काटेरी झोडपात, अंगात काटे गेले, अंगातला अंगठा फाटला. काय करावं तुकोबाने? काटे सगळे बाहेर काढले, तो फाटलेला अंगठा टाकून द्या, इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि अंबाजी गोसावीला भेटायला गेले. आणि त्याला काय विचारलं, महाराज मला मारून आपले हात तर दुखले नाहीत ना, तुम्ही कोणी हा प्रयोग करू नका. भलते प्रयोग करायला जातात माणसं म्हणून बोलतात, पण यातली क्षमाशीलता अंशतः तरी उचलावी की नाही. ती ज्याला उचलता आली त्याला संत मानवाई कळलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नाथांनी केवळ भागवत नाही, एकादश स्कंदावरची टीका नाही, त्यांनी भावार्थ रामायण सुद्धा लिहिलं. ते म्हणाले, एवढ्या यमनी आक्रमणाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र जगतो का मरतो अशी अवस्था झालेली होती. राष्ट्र जगवायला केवळ भक्ती पुरत नाही, त्याला शक्तीचं कवच लागतं. भक्तीला शक्तीचं कवच लागतं आणि शक्तीला भक्तीचं अंतःकरण लागतं. अंतःकरणात भक्ती नसेल तर शक्ती उन्मत्त होते आणि भक्तीला शक्तीचं कवच नसेल तर भक्ती दुबळी होते. पण भागवती दिलं आणि त्याच्याबरोबर भावार्थ रामायण सुद्धा दिलं. त्या नाथांनी म्हणून ठेवले, ते नाथ म्हणतात की संत केवळ कृपेचे दीप, संत केवळ कृपेचे दीप आणि संत स्वभावतः माझे स्वरूप. म्हणजे पांडुरंगाचं स्वरूप म्हणजे संत. काय सुंदर व्याख्या केली बा, अतिर गोड व्याख्या करून टाकली. आणि आमच्या समर्थांनी तर कौतुक असं करून टाकलं की संतावर एक समासच लिहिलाय दशकामध्ये. आमच्या विजयराम पाठाचे लेखक इतकं सुंदर लिहून ठेवले, संत आनंदाचे स्थळ. काय म्हणतात बघा, संत आनंदाचे स्थळ. तो आनंद म्हणजे वस्तू सापेक्ष आनंद न. साडी मिळाली हा आनंद झाला, नवीन दागिना घेतला आनंद झाला, तो आनंद नव्हे, हा ब्रह्मानंद आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. काय संतान असं मोगरून जायला होतं आतून. इतक्या गोड व्याख्या आमच्या संतांनी केलेल्या. समर्थ आपल्याला सांगतात, संत मोक्षाची विश्रांती आणि संत तृप्तीची निजतृप्ती. काय गोड, याच्या पलीकडे कुणी काय वर्णन करावं सांगा. इतकं समर्थाने गोड वर्णन केलेलं. ते पुढे जाऊन म्हणतात, संत समाधीचे मंदिर ना तरी केवळ सायुज्य मुक्तीचे. विवेकाचं भांडार तर आहेतच, सायुज्य मुक्ती प्रदान करणारे मोक्षश्रिया अलंकृत ऐसे श्रीमंत हे संत. काय म्हणाले बघा, मोक्षश्रिया अलंकृत. ज्यांनी मोक्षाला आपलंसं करून घेतलं. ज्ञानोबा जसं म्हणाले की घेऊन पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपलं हाती जगाला ते निघाले. असे ज्ञानोत्तर मुक्त अलौकिक असे मोक्षश्रिया अलंकृत. आणि ते कसे, ज्यांनी कर्तृत्व उदंड केलं, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. स्वतः तर आत्मानुभूती घेतलीच, जगाला भरभरून वाटली. तुकोबा म्हणाले, मांडलेले दुकान ब्रह्मरसाची ताटं भरून बसलं, पण फुकट तर पण कोणी येतच नाही. शेजारी गॅसचं दुकान आहे, तिथे जास्ती राहणार. ब्रह्मरस घ्यायला कोण येणार, त्याच्यावर काही पोट भरत नाही. पण मी तर फुकट वाटायला बरं, यावे कोणीही यावं, भलते नर नारी यावे आणि त्यांनी शुद्ध होऊन जावं, भक्ती घ्यावी. संतांनी भक्ती भरभरून वाटली. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ते खरंच आहे, माऊली या संतापरीच उदार त्रिभुवनी नाही मला थोर. दुसरे कोण आहे तसे मला सांगा. त्यांना संत म्हणतात. तुकोबांनी सांगितले की संतांसारखा पोशाख केला म्हणून कुणी संत होत नाही.
प्रवचन कीर्तन केली म्हणून कुणी संत होत नाही. संतांचे आप्तेष्ट नातेवाईक असतील म्हणून कुणी संत होत नाही. मग संत कसे होतात? माऊलींनी त्याला एक दृष्टांत इतका सुंदर दिलाय. माऊली म्हणते की पतिव्रता आणि तिचं पातिव्रत्य स्वभावतः असतं. तसे संत स्वभावतः असतात. पातिव्रत्य हे कधी दाखवण्यासाठी नसतं की मी पतीला किती अनुसरते बघा, असं जगामध्ये दाखवणं वेगळं आणि अंतरंगातून स्वभावतः ते पातिव्रत्य असणं अत्यंत वेगळं. म्हणून सीतारामाचं उदाहरण घेतात ना की असं पातिव्रत्य नाही जगाच्या इतिहासात. विवेकानंद जर बोलून गेले की भगवत कृपा झाली तर दुसरा राम जन्माला येईल पण दुसरी सीता जन्माला येणार नाही. काय सुद्धा सांगून ठेवलं. तर पातिव्रत्य जितकं सहज तितकं संतत्व हे सहज असतं. त्यालाच आपल्याकडे संत म्हटलं जातं. या संतांनी कौतुक असं केलं. याच्यात पुढे ना संत साहित्य संमेलन. वाजंताईंनी सांगू का आपल्याला? आपली अनुमती असेल तर सांगतो. संतांनी साहित्य नाही निर्माण केलं, संतांनी वाङ्मय निर्माण केलं. साहित्य अशांत करत आणि वाङ्मय शांत करत. साहित्य अस्थिर करत, वाङ्मय स्थिर करत. साहित्यात थापा मारतात, वाङ्मय अभेद सत्य दर्शन असतं. साहित्य पुरस्कारावर डोळा ठेवून लिहिलं जातं आणि वाङ्मय विश्वाच्या कल्याणासाठी लिहिलं जातं. त्याला चढ नाही, कळ नाही, धड नाही, ते निश्चळ आहे, अजरामर आहे. 700 वर्ष ओलांडली तरी ज्ञानेश्वरीचं वैभव प्रतिदिनी वर्धिष्णूच होते. तुकोबांचा गाथा असो, समर्थांचा दाखवत असो, 400 वर्ष झाली तरी वैभव अर्थच आहे. आणि माणसं शोधत जातात कुठे ग्रंथ घ्या, आम्हाला द्या, ज्ञानेश्वरी द्या, दासबोध द्या, गाथा द्या, भावार्थ रामायण द्या, एकनाथी भागवत द्या, नामदेवांचा अभंगगाथा द्या. वाङ्मय आणि अजरामर या अलौकिक संतांनी आपल्या वाङ्मयातून, म्हणून माऊलींनी निर्माण केलेलं वाङ्मय, नामदेवांनी केलेलं निर्माण वाङ्मय, नाथांनी तर महासागरासारखं वाङ्मय निर्माण केलं. तो माणसा गाथा. आणि समर्थांचं तर आश्चर्य असं वाटतं की इतकं भ्रमण करणारा, नित्य घडीमध्ये राहणारा अलौकिक महात्मा यांनी इतकं साहित्य नव्हे वाङ्मय केव्हा निर्माण केलं? अद्भुत नव्हे काय? केवढं प्रचंड वाङ्मय निर्माण केलेलं आहे. दासबोधामध्ये विद्यार्थ्यापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना जे जे घाल ते आहे, इतकं अद्भुत लिहून ठेवलेलं. छोट्या छोट्या मुलांना तुम्ही असं काय शिकवता? संसार दुःखाचं मूळ म्हणून. त्यांना पुढे संसार करायचा आहे, त्यांनाही त्यांची लग्न करणार तुम्ही करणार ना? माऊलींनी सांगितले जयाचे ऐक धड नाही त्याचे परत तुससी काही. ज्याला धड प्रपंच करता येत नाही तो परमार्थ काय करणार? समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेक. बरोबर आहे ना? प्रपंच करावा नेटका, नेटका करिता फिका होत जात असे. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. काय की नाही सांगा? पण समर्थांच्या भगिनी मातांना फार आवडतात, खरंच सांगतो. कारण त्यांनी सांगितले प्रपंची पाहिजे सुवर्ण, असं म्हणणारे एकच संत आहे. बस प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हणणार. पण उत्तरार्ध विसरतो आपण. प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण, तर त्याला अर्थ आहे. समर्थ हे निष्ठावंत वारकरी होते. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे सांग? 70-71व्या वर्षापर्यंत
समर्थांची पंढरीची वारी कधीही चुकली नाही, एकदाही चुकली नाही. आज वारकरी जातात, मुख्य मंडपामध्ये गेले ना, तिथे समर्थाने स्थापन केलेलं मारुती आहे, त्याचं दर्शन पहिल्यांदा करतात, मग पांडुरंगाचं. आज सज्जनगडाची पालखी जाते, आषाढीला जाते पांडुरंगाच्या दर्शनासाठी. त्याही पुढे जाऊन आपल्याला विचारतो की ज्ञानेश्वर माऊलींची आरती समर्थ रामदासांनी लिहिलेली आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे सांग? आज थोड्या जणांना माहिती असतात. जवळजवळ महाराष्ट्रात अज्ञान आहे, कारण संशोधन फार कमी झाले. इतकी उत्कट आणि भक्तिभावाने आरती लिहिली आहे माऊलींची, समर्थ रामदासांनी लिहिलेली. या सगळ्या संतांनी कौतुक असं केलं की आपल्या राष्ट्रामध्ये दोन परंपरा होती, एक निर्गुण परंपरा आहे, एक सगुण परंपरा आहे. निर्गुण वेदांती आहे, सगुण वेदांती सुद्धा आहे. ज्या आपल्याकडे वेदांती परंपरा निर्माण झाल्या त्याच्यामध्ये शंकराचार्यांचा अद्वैत, रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत, वल्लभाचार्यांचं शुद्धाद्वैत, निंबार्काचार्यांचं द्वैताद्वैत आणि मध्वाचार्यांचं द्वैत, अशा परंपरा आहे. आणि त्याला इतके धुमारे फुटलेले, त्यातले काही अद्वैती आणि काही द्वैती, म्हणजे काही निर्गुणी परंपरा, काही सगुणी परंपरा. मग आमच्या संतांनी असं कौतुक केलं की सगुण निर्गुण याचा समन्वयच करून टाकला. तुझं सगुण म्हणो की निर्गुण आहे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. निराकार साकार एकच आहे, गोविंदच आहे. परमात्मा तुकोबा म्हणाले हरिहरा भेद नाही तर हे वाद काही. असला भेद किती? एका वेलांटीचा पर आणि हरी, एका वेलांटीचा भेद आहे. कसला भेद मानता? शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे, विष्णू हृदयाची शिवा. पुराणाने महती गायली उदंडपणे आणि सांगितलं ही भांडणं अजिबात करू नका. तेव्हा निर्गुण सगुण यांचा समन्वय करायचं काम हे आमच्या संतांनी प्राधान्याने केलं. एक काळ असा होता की शैव वैष्णव झगडा फार प्रचंड होता. प्रारंभ झाला तर शैव परंपरेने होता. आपला सगळा भारत म्हणजे शिवालय आहे. पशुपतीनाथापासून रामेश्वरापर्यंत आणि सोमनाथापासून लिंगराजापर्यंत सगळी शिव मंदिरे अद्भुत काम करून ठेवलेले. वैष्णव परंपरा तुलनेनं नंतर आली आणि मग जी भांडण सुरू झाली म्हणतात, हा हा काय वर्णन करा. शैव वैष्णव झगडा तर पुरातन आहे. एकादशी आहे का बघतोच म्हणाचा. आज पंचपक्वान्न करून आमच्या घरी आम्ही जेवण करतो. आणि तुमची महाशिवरात्री आहे का मग बघतो आम्ही गाव जेवणच घालतो. आज असे शैव वैष्णव झगडे चालत असत. आपल्याला माहिती आहे का, चोळ राजे ज्यावेळी दक्षिणेकडे राज्य करत होते त्यावेळेला शैव वैष्णव एकमेकाची मुख सुद्धा बघत होते. शास्त्रार्थ चालायचा तो मध्ये पडदा टाकत असत. आणि इकडून ते वैष्णव म्हणायचे, अरे शैवानो नास्तिकांनो, ते कुठे नास्तिक शिवाची पूजा करतात ना, पण म्हणायचं नास्तिकांनो काय वेद वगैरे वाचले की नाही, संध्या करता की नाही, सूर्यात्मा जगत तस्तुष्ट, अरे सूर्य हा जगताचा आत्मा आहे असं संध्येमध्ये सांगितलंय ना. मग संध्या करता की नाही. सूर्य कुणाचं रूप आहे? आदित्य. आदित्य कुणाचं रूप आहे? विष्णूचं. तेव्हा आम्ही वैष्णव श्रेष्ठ. तिकडून शैव म्हणायचं आपला तो बालन दुसऱ्याचं ते काय करत. तुम्ही म्हणणार त्र्यंबकम यजामहे सुगंधे पुष्टिवर्धन म्हणता की नाही. त्र्यंबक कोण रे? शंकर. तेव्हा शिवच आमचा श्रेष्ठ. आपल्याला आश्चर्य वाटेल, चोळ राजांनी विशिष्टाद्वैताच्या रामानुजाचार्यांना भेटायला बोलवलेलं होतं. त्यांना भीती अशी वाटली चोळ हे शैव आपल्याला कैद करतील, म्हणून त्यांनी आपल्या पुरल नावाच्या एका शिष्याला पाठवलं. आणि तोच रामानुज आहे असं म्हणून चोळाने त्याचा सन्मान केला. आणि नंतर उलगडा झाला की रामानुज नाही,
त्यावेळेला राजांनी एकच म्हटलं की तुम्ही एकच मान्य करा, शिवात परत नसते, शंकरासारखं श्रेष्ठ दैवत दुसरं कुठलंही नाही, हे मान्य करा. आता मान्य करायला काय हरकत आहे? वेदच जर आपल्याला सांगतो एकम सत विप्रा बहुधा ते चित्तत्व, तो परमात्मा एकच आहे. मग त्याला कोणी गणपती म्हणतो, त्याची अभिव्यक्ती नाना रूप आहेत. कोणी शंकर म्हणतो, कोणी विष्णू म्हणतो, कोणी दत्त म्हणतो, कोणी देवी म्हणतो. ज्याला जसं रूप आवडेल त्या रूपामध्ये त्याची आपण पूजा करावी. शिवात परत नास्ती. या त्या रामानुजांच्या शिष्याने काय म्हणजे किती कमाल असते बघा, काय उत्तर द्यावं. तो शिष्य म्हणाला, तुमच्या शिवापेक्षा द्रोण मोठा असतो. जुन्या पिढीतली मंडळी त्यांना लक्षात येईल की पूर्वी द्रोण हे एक माप होतं, धान्य मोजायचं, आणि शिव हे लहान आणि द्रोण हे मोठं, तेव्हा शिवापेक्षा द्रोण मोठा म्हणून त्यांनी सांगितलं. संतापलेल्या राजानं त्या आलेल्या प्रतिनिधीचे डोळे काढले असं उल्लेख आहे की आमच्या शिवदैवताचा अपमान केलास म्हणून डोळे काढले. इतकी टोकाला गेलेली भांडणं शैव वैष्णवांची आपापसात भांडणं चाललेली होती. एक तर इतके कट्टर वैष्णव होते, त्यांच्या घरी सगळं उभं चालायचं. पत्नी वाढायला आली, श्रीखंड वाढून का, तर ते नको असं म्हणायचं. नको असं आडवं केलं की शैव आडवं वस्तू लागतात ना, आपण शैव होऊ, ते पाप नको रे बाबा करायला म्हणून नको असं म्हणायचं. त्यांच्या घरी सारवण सगळं उभं व्हायचं, आडवं पट्टाच नाही होती. झोपायची सुद्धा दोन भिंती एकत्र येतात, तिथे कोपऱ्यात उभ्याच्या उभ्या तेथून झोपत असत. पण शेवटी त्यानं मात्र एकदा शैव व्हावंच लागलं. नंतर काय विचार, इतक्या टोकाला भांडण जाऊन पोचलेली होती, तेव्हा पहिलं त्याचं स्वरूप पालटलं जर कोणी असेल तर ते आदिशंकराचार्यांनी पालटलं. आदिशंकराचार्यांनी पंचायतन पूजा आणली. विष्णू तुम्हाला मान्य का? मध्ये विष्णूचं मंदिर, 4 कोपऱ्यात उरलेली 4 मंदिरं, पंचायतन. शिवप्रिय आहे का? शिवाचं मंदिर मध्ये, बाकी उरलेली 4 उपदेवता 4 कोपऱ्यामध्ये. पंचायतन पूजा आल्यामुळे भांडणच संपली आपापसातली. आमच्या सरकारने तर अगदी खरोखर किती कौतुक करावं की शैव वैष्णव झगडा संपवला. गणपत्य, सौर, शैव, वैष्णव आणि शाक्त हे 5 संप्रदाय फार पुरातन आहेत बरं का. यांची होणारी भांडणं आमच्या सगळ्या संतांनी संपवली. भक्तीला तर आमच्या माऊलींनी पंचम पुरुषार्थ केला. चतुर्पुरुषार्थ शरीर भक्ती जैसी. धर्म अर्थ काम मोक्ष तर आहेतच, त्यांच्या मस्तकावर माऊलींनी कौतुक असं केलं की माऊलींनी या भक्तीला 5वा पुरुषार्थ मानलेला आहे. शांत रस आणला, भक्तीला 5वा पुरुषार्थ केला आणि अनुभवामृत, अभंग गाथा आणि पाठ आणि भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी यांच्या माध्यमातून भक्तीचा कल्लोळ करून टाकला. वारकरी संप्रदायाला 2 ग्रंथ प्रमाण आहेत सन्मान. गीता भागवत कविती श्रवण अखंड चिंतन पिठवलं. पहिली गीता आणि दुसरं भागवत. गीता हे आध्यात्मिक शास्त्र आहे आणि भागवत हे अधिदैविक शास्त्र आहे. आणि सामान्य जनांना पुन्हा काहीतरी मिळावं, आधिभौतिकात म्हणून आरती असल्या त्या आधिभौतिकात आरती, अधिदैविकामध्ये भागवत आणि अध्यात्मामध्ये गीता. अशी त्रिस्तरीय योजना आमच्या संतांनी अतिशय सुंदरपणे तयार केली आणि आमच्या लोकांना दिली. माऊलींचे वचन इतकं सुंदर आहे म्हणून सांगू की श्रेष्ठ कोण? कृष्णश्रेष्ठ का रामश्रेष्ठ, शिवश्रेष्ठ का वैष्णवश्रेष्ठ? हा झगडा माऊली कसा संपवला बघा. माऊली म्हणते
ज्ञानी येते स्वसंविधी, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. भगवंतांच्या मुखातून ज्ञानेश्वर बोलतात की ज्ञानी येते स्वसंविधी, जे अंतिम तत्व आहे, ज्याचा आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार तुम्हाला घ्यायचा आहे, त्याला ज्ञानी जन, जे आत्मज्ञानी आहे, ते काय म्हणतात, ते त्याला स्वसंविधी. स्वसंविधी म्हणजे परब्रह्म, ब्रह्म किंवा परब्रह्म, त्याला स्वसंविधी असं म्हणतात. शैव म्हणती शक्ती, त्याला शैव जनशक्ती म्हणतात. आम्ही काय म्हणू, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. ही परमभक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे बरं का. ज्याला माऊली पंचम पुरुषार्थ म्हणते ती गौण भक्ती नाही, प्रवचनात सांगितलेली भक्ती नाही, कीर्तनात सांगितलेली भक्ती नाही, ती सगळी गौणी भक्ती आहे. आणि नवमेधा भक्तीचा सोपान ओलांडून आत्मनिवेदनाच्या पल्याड गेल्यानंतर जी भक्ती, ही भक्ती मात्र खरोखर पंचम पुरुषार्थ असलेली भक्ती आहे. पण ज्यांना आत्मानुभूती झाली असे संत काही इतके कृपावंत होतात आणि ती भक्ती भरभरून जगाला वाटत जातं. भक्तीची काही सुंदर वैशिष्ट्य संतांनी तुम्हाला सांगितले, त्यांच्या वाङ्मयातून, साहित्यातून नाही. साहित्य तितकी रडगाणी लावतात की माझ्या वाट्याला हे आलं, माझ्या वाट्याला ते आलं, मी किती सोचलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं. पण संत पहिला संकेत बोलू नये. आज्ञा केली कुणी तर मग पूर्वी काय घडलं ते सांगतात, नाही तर बोलत नाही. अनन्य भावे पांडुरंगाला शरण जातात. गीता भागवतातली दोन्ही भक्ती प्रमाण मानलेली आहे ना, मग त्यात भक्ती कोणती आहे? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः. केवढी लक्षणं भक्तोत्तमाची सांगितले. ज्ञानोत्तर भक्ती, उत्तम ते धडीचे आणि अधमा ते अवेरीचे असं पृथ्वी कधी म्हणते का? गायीची दिशा हलू आणि व्याघ्रा दिशा होऊन वालू असं पाणी कधी म्हणतं का? जो तोडतो आणि जो लावणी करतो त्या दोघांनाही ऊसतोडच संत असे असतात बरं का. काय माऊलीचे एक दृष्टांत तरी अति सुंदर आहे. आणि पुढे 13व्या क्षेत्रज्ञ योगामध्ये ज्ञानाची आणि ज्ञेयाची लक्षणं सांगितलेली आहेत. आठवली का? खरं असं आहे की आपल्याकडे जन्माला यावं आणि 3 प्रस्थानत्रयींचा अभ्यास करावा. त्यातली एक वैदिक प्रस्थानत्रय म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता आहे. ब्रह्मसूत्र म्हणजे न्याय प्रस्थान, उपनिषद म्हणजे श्रुती प्रस्थान आणि गीता म्हणजे स्मार्त प्रस्थान आहे. बरोबर आहे ना? दुसरी पौराणिक प्रस्थानत्रयी म्हणजे रामायण, महाभारत आणि भागवत. आणि तिसरी ती संतांची प्रस्थानत्रयी, ती प्रत्येक प्रांतात बदलते बरं. महाराष्ट्रामध्ये माऊली, नाथ, तुकोबांचा गाथा, समर्थांचा दासबोध ही आमची प्रस्थानत्रयी. उत्तर भारतात गेला की सूरदास, कबीर आणि तुलसीदास ही प्रस्थानत्रयी झाली ना. प्रत्येक प्रांतामध्येही संतांची प्रस्थानत्रयी बदलते. दशोपनिषद तर प्रख्यातच आहे. दशोपनिषदांचं सार गीतेत ठरलेलं आहे आणि गीता वाक्यांना प्रमाण आहे. दशोपनिषद म्हणजे ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, कठ उपनिषद, केन उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, प्रश्न उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि मुंडक उपनिषद ही दशोपनिषद झाली. आणि 11वं श्वेताश्वतर जन्माला यावं एवढं वाचावं, एवढं सोडून तुम्ही आम्ही सगळं वाचतो. मग मानवी जीवन कसं धन्य होईल सांगा. आत्मोन्नतीची दिशा या प्रस्थानत्रयीमध्ये आहे. म्हणून ज्ञानी येते स्वसंविधी, शैव म्हणती शक्ती,
आम्ही परमभक्ती आमची म्हणत. तर संतांनी कौतुक असं केलं की 18 पगड जाती 12 बोलताना एकत्र आणून त्यांना भक्तीच्या राजपथावरून चालवलं. काय कौतुक आहे. आणि प्रत्येक जातीपातीमध्ये संत निर्माण झाले की नाही सांगा. कोणी कोळी आहे, कोणी माळी आहे, कोणी साळी आहे, कोणी सोनार आहे, कोणी कुंभार आहे. सगळ्या जातीपातीची मंडळी आहे. म्हणून ते बिहार मधला जो दरिया नावाचा संत होऊन गेला तो म्हणाला जाती पाती न पूछिए संतों की, जाति पाती न पूछिए संतों की, पूछ लीजिए ज्ञान. सुंदर सांगितले होते. जाति पाती न पूछिए संतों की, पूछ लीजिए ज्ञान. संतों की जाति अजाति है, यही है हमें प्रमाण. क्या सुंदर सांगितलं. शेवटी हेच म्हणाले पढ़ने की हद समझण है. वाचायचं कशाला, समजावं कळावं म्हणून. पढ़ने की हद समझण है, समझण की हद ज्ञान. कळलं तर त्याची सीमा रेषा पळत कसं काय ज्ञान. आता याच्या पुढे काय सांगणार. ज्ञान की परिसीमा हरिनाम है यह सिद्धांत उघडा. संतांनी जे शिकवलं ते 2 अक्षरात सांगून टाकलं. सगळ्याचं सार आहे जणू काही. आणि त्या संतांनी माऊलींच्या आदेशाप्रमाणे आपापल्या व्यवसायाच्या माध्यमातून जनजागरण केले. बरं का. आमचे सेना महाराज काय म्हणाले, आम्ही वाडिक वाडिक करू हजामत वाडिक. बरं का. काय सांगताय बघा. आम्ही नाभिक आहोत व्यवसायाने. आम्ही वाडिक वाडिक करू हजामत वाडिक. फार अहंकार झाला असेल तर अहंकाराची शेती पिळू म्हणून सांगितली सेना महाराज. तसं आपल्यापर्यंत सांगतात बघा. आमुची माळीयाची जात शेते लावून बागायत. साप्याने केला मला आणि विठ्ठल देखीला डोळा. आपल्या व्यवसायातून कसं सांगतात. पुढील हा पुढील भांडार धन्याचा हा माल मी तो हवाल भाल बाई. तू तो आपल्या व्यवसायातून सांगतात. प्रत्येक जणांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जनजागरण केलं. समाजाचं उत्थापन केलं. समाजाला एका उंचीवर नेऊन पोहोचवलं. मग माऊलीने हेच शिकवलं की जिथे हा जन्म तुमच्या हातामध्ये नाही तो पूर्व सुकृताप्रमाणे काही भलं बरं जे केलं असेल पूर्व जन्मांतरी त्याप्रमाणे जन्म मिळणार. पण जिथे आहात तिथून एक पायरी वर जाल की नाही. गेलंच पाहिजे तरच मानवी जीवन धन्य आहे ना. मानवी जीवन हे आहार निद्रा भय मैथून एवढ्यापुरतं मर्यादित नाही. ते तर पशुही करतात. आहार निद्रा भय मैथून आमच्या सामान्य मिळतात पशुधन मराणा. धर्मही त्याच्या अधिक विशेष धर्मेण हीना पशुभिः समाना. धर्म आहे म्हणून मानवाला मनुष्यपण आहे. आमच्या सरकारने तर आम्ही निधर्मी म्हणूनच घोषित केलं. काय कौतुक आहे. काय म्हणायचं. आमच्या 60 वर्ष अशी गेली निधर्मी. आमची मुलं अशीच शिकली. 3 पिढ्या अशा शिकल्या निधर्मी. आमचे आचार्य देव मानतात. रामकृष्णांची राष्ट्रामध्ये पूजा. ज्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा प्रदान करण्यात आली त्यांची योग्यता रामकृष्णाच्या जोडीला बसायची आहे. शिवराय झाले नसते तर महाराष्ट्राचं काय झालं असतं. भक्ती टिकली असती का विचार करा. आसी होती कला जाती मंदिर मस्जिद होती. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. म्हणून भक्तीला शक्तीची जोड पाहिजे. 1100 मठ महंत समर्थाने उदासने निर्माण केले. प्रसंगी 2 हात करायची तयारी पाहिजे. हे समाजाला शिकवलं. निष्प्रभ निसत्व समाज आनंद भुवन कधी निर्माण करू शकत नाही. त्याला हातात खडगच धारण करावं लागतं. म्हणून आम्हाला वाटकरी पाहिजे आणि धारकरी सुद्धा पाहिजे. दोघंही पाहिजे. शास्त्र तेज पाहिजे. ब्रह्मदेवी पाहिजे. त्यावेळेला महाराष्ट्राचं उत्थापन होईल. आणि कसं होणार सांगा.
आमच्या संतांचं कौतुक असं आहे की सगळ्यांना एकत्र आणून त्यांची उन्नती भक्तिपथावर चालून आमच्या संतांनी केली. आपण काय करतो माहिती आहे का, कुठल्याही संतावर एक शिक्का मारून टाकतो. ते कीर्तनकार मला म्हणाले, आमचे तुकोबा बघा म्हणाले कसं बंडखोर आहे. आज बंडखोर म्हणाले, परंपरा सगळी फेकून दिली म्हणाले आणि सगळं तुकोबांनी नवीनच मांडलं. तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी मुनींनी सांगितलं ते प्रत्यक्ष आचरून दाखवायला आम्ही आलोय. परंपरा सर्वाधिक जर कोणी जपली असेल तर आपल्या संतांनी जपली असं लक्षामध्ये ठेवा. मग साहित्यिक काय लिहितात, एक वाक्य लिहून ठेवतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कशाला जायचं देवाला बघायला तीर्थक्षेत्राला? अर्ध सांगतात सगळं बरं का. वाङ्मय काय नाही येते त्याचं कारण सांगतात, अर्ध सत्य सांगतात नाही. तेच तुकाराम दुसरीकडे आपल्याला शिकवतात, जवळवरी हात पाय धड आहे तोवरी तू तीर्थीच आहे. संतांची वचनं परस्पर विरोधी असतात, केव्हा कशी स्वीकारायची याची आपल्यालाही थोडी बुद्धी पाहिजे की नाही. या तुम्हा मंडळीनं आहे हो, पण आपलं जगाचं मी सांगितलं, काही जणांना असते नसते म्हणून. तुकोबा म्हणतात एकीकडे, तुका म्हणे गर्भवासी सुखे गालावे आम्हासी, आणि तेच तुकोबा दुसरीकडे म्हणतात, तुकोबांनी पंढरीची वारी कधी चुकवली नाही, हिंगडाळी चुकवली नाही. दिंडी बरोबर घेऊन नाचत 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 तुकोबा केव्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन होते म्हणून जात असत. शंकराचार्यांनी कौतुकाने लिहून ठेवले की पांडुरंग समचरणी उभा आणि हात कमरेवर का. अनेक जणांना माहिती नसेल, कमरेवरच हात का, डोक्यावर का हात नाही, खांद्यावर का नाही, कमरेवरच का. तर शंकराचार्य म्हणाले, तुम्हाला पांडुरंगाने अभय दिले. पांडुरंग सांगतो, घाबरू नका, भवसागर इतकाच खोल की तुम्हाला तारून नेतो, बिलकुल चिंता करू नका. सुंदर उदाहरण दाखवतात. मनुष्य जन्म मिळाला आहे त्याची कृतार्थता संत वाङ्मयातून आपण साधलीच पाहिजे. माऊलीने काय म्हटलं, कार्या विवेकी शास्त्रेची करावी पालखी, वेदांच्या निरोपात आनंद कीजे. वेदाला श्रुती माऊली म्हटले. माऊलीने ज्ञानेश्वर माऊली पैसा भाग विलास विस्तारू गीतार्थीसी विश्वभर आनंदाचे आवारू मांडू या जगाला. या जगामध्ये गीतेच्या तत्वज्ञानाने ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकतो. ब्रह्मविद्येचा सुकाळ संतच करतात बरं. आणि कोणी देणे घेणे सुखाची बरी होऊ या जगात. माणसाला घ्यायला आवडतं, द्यायला नाही आवडत. पण भक्ती अशी एक संतांनी केलेली की घेण्यापेक्षा द्यायला आवडते. काय कौतुक आहे हे, संतांचं कौतुक आहे. म्हणून शास्त्राधारे चालावे असं सांगितलेलं आहे. तुकोबांनी सांगितलं, आम्ही अवतार का घेतला सांगतो ऐका. धर्माचे पालन करणे पाषांड खंडन, बीज वाढवावे नाम, हे तुकोबा सांगतात. पाषांड म्हणजे नास्तिक. धर्माचे 5 शत्रू आहेत आणि त्या सगळ्या शत्रूंचं खंडन ज्ञानोबा, तुकोबा, समर्थादी सर्व संतांनी केले. विनोबा भावेने एके ठिकाणी गमतीशीरपणे लिहून ठेवले की ज्ञानोबा निळोबा हा मध्यम पदलोकी समास आहे. ते बाकी सगळे संत त्यात आले, खूप छान म्हणून गेले. पण संतांनी हा मार्ग दाखवताना पाषाण नास्तिकांचं खंडन करायचं सांगितलं. आणि कसं 5 शत्रू येतात. कोणकोणते मुद्दाम सांगतात. पहिले निधर्मी म्हणजे नास्तिक, जे परंपरेने सगळ्यांनी सांगितलं, ज्याचं पूजन ऋषी मुनींपासून आपल्या संतांपर्यंत सगळ्यांनी केलं, त्याला लाच मारणारे ते निधर्मी. पहिले तरुणांची दिशाभूल करणारे ते निधर्मी, शाळेमध्ये नको ते शिकवणारे ते निधर्मी.
म्हणून शिक्षक किसन महाराजांच्या सारखी पाहिजे. अस्तिक भाव मुलांच्या मनामध्ये पक्का निभवला पाहिजे की हे पहा, ही आपली परंपरा, ही संत परंपरा, ही आचार्य परंपरा. दुसरे परधर्मी भयंकर असतात. म्हणून स्वधर्मे निधनं क्षेयम परधर्मो भयावह. भगवंतांनी सांगितले ते खोटं नाही. स्वे स्वे कर्मणी अग्रतः संसिद्धिं लभते नरः. आणि माऊली तेच म्हणाली ना, या सर्वात्मकाली स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपार तुझ्यालाही. आपापल्या स्वकर्मानं त्या पांडुरंगाचं केलेलं पूजन त्याला किती आवडतं म्हणून सांगू. म्हणून माऊलीने एक संदेश दिला, कर्मे ईशू भजावं. हा कर्मच असं करावं, देऊन खाऊया. आता मात्र करू. गीता भागवत तत्वज्ञान एवढा अपूर्ण आहे. परधर्मी हे घातकच असतात असं लक्षात ठेव. तिसरे हे आभास निर्माण करणारे. आभास निर्माण करणारे म्हणजे जे आहे ते न मांडता वेगळंच मांडायचं. भजनाची समर्थाने किती सुंदर व्याख्या केली म्हणून सांगतो. भेटव कुणी एक नर. समर्थ काय म्हणतात बघा, खरंच लक्ष देऊ नये. भेटव कुणी एक नर धेड महाल सांभाळ त्याचे जाणारे अंतर या नाव भजन. जे दीन दुबळे समाजाकडे अनाथ आहेत, दरिद्री आहेत, त्यांना पोटाशी धरा, त्यांना हृदयाशी धरा, त्यांना सन्मान चालवा, त्यांना आयुष्यामध्ये उभं करायला मदत करा. याला भजन म्हटले समर्थाने. अशी व्याख्या कोणी केली सांगा भजनाची? माऊली तर म्हणतेच आहे, देखे मनुष्य जात सकल स्वभावतः भजनशील. सगळे स्वभावतः भजनशील असतात. म्हणून तरी झंझवड्यांनी महिला निघत की भक्तीची वाटेल लागलं. अर्जुनाला तेच सांगितलं. म्हणून आभासी लोक खोटं मांडतात आणि विशेषतः कादंबऱ्यामधून मांडतात. मी सूतपुत्राला बनणार नाही असं द्रौपदी महाभारतात कुठेही म्हणालेली नाही. पण तिच्या नावावर कादंबरीमध्ये खपवतात आणि आम्ही प्रेमाने ते वाचतो. केवढं दुर्दैव आहे मला सांगा. द्रौपदीला निवड करायचं स्वातंत्र्य नव्हतं आपल्या लक्षात येते का? तिचं स्वयंवर मांडलं होतं. जो पण जिंकेल त्याला माळतीला घालायलाच लागणार होती. आणि कर्णाने प्रयत्न केला 2दा उल्लेख आहे महाभारतामध्ये, पण त्याला मत्स्यवेध करता आला नाही. अर्जुन हा तरी अर्जुन आहे हे द्रौपदीला कुठे माहिती होतं? तो त्या ब्रह्ममंडळात पसरला आणि दरिद्री ब्राह्मण कोणीतरी आला म्हणून सगळेजण त्याची हेटाळणी करत होते. त्यांनी लिहिलेला मत्स्यवेध केला. त्याला एका दरिद्री ब्राह्मणाच्या वेळेत मी माळ घालते एवढंच द्रौपदीला माहिती होतं. पुढे ते 5 पांडव प्रगट झाले.